नमस्कार. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे 2 दिवसीय 56वी जीएसटी परिषदेची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत जीएसटी कर रचना सुधारणेवर चर्चा होत आहे. 12% आणि 28% कर स्लॅब रद्द करून बहुतांश वस्तूंना 5% किंवा 18% स्लॅबमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. जीएसटी सुधारणेनंतर ग्राहकांच्या उपयोगी वस्तूंचे दर कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय तंबाखू, मद्य यांसारख्या वस्तूंच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी 40% कर लागू करण्याचा प्रस्ताव परिषदेपुढे आहे. जीएसटी कर रचनेत सुधारणा या ग्राहकांसाठी दिवाळी भेट ठरणार आहेत. आता बातमी अर्थव्यवस्थेसंदर्भातील. भारताच्या सेवा क्षेत्रानं ऑगस्ट महिन्यात विक्रमी वाढ नोंदवली आहे. नवीन ऑर्डर्स आणि आंतरराष्ट्रीय मागणीमुळे उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. HSBC इंडिया सर्व्हिसेस परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स 62.9 वर पोहोचलाय. जुलै महिन्यातील सर्व्हिसेस परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स हा 60.5 एवढा होतोय. आता बातमी सोन्याच्या दराची. बाजारातील अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याची शक्यता असल्यानं सोन्याची मागणी वाढल्यानं सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळते. जीएसटी वगळता 24 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर हा 1,06,630 रुपयांवर गेलाय. स्पॉट गोल्ड $3,537 प्रति औंसवर पोहोचलाय. डिसेंबर डिलिव्हरीसाठी अमेरिकन गोल्ड फ्युचर 0.3% वाढून $3,002 वर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरातील तेजी कायम राहणार असून येत्या काही दिवसात सोन्याचा दर हा 1,09,000 रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. आता बातमी IPO संदर्भातील. अर्बन कंपनी आणि बोट या 2 आघाडीच्या कंपन्यांच्या IPOला सेबीने ग्रीन सिग्नल दिलाय. दोन्ही कंपन्या मोठ्या आकाराचे IPO आणण्याची तयारी आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीसाठी एक मोठी संधी मिळणार आहे. ऑनलाईन जेवण मागवणं आता तुम्हाला महागात पडणार आहे. कसं ते जाणून घेऊया. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटोने ग्राहकांसाठी प्लॅटफॉर्म फी 20% वाढवली आहे. आता प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना 12 रुपये फी द्यावी लागणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म फीचा दर 6 रुपयांवरून 10 रुपयांवर नेण्यात आला होता. आता कंपनीने पुन्हा 2 रुपयाची वाढ केलेली आहे. या बातमीपत्रातील बातम्या तुमच्या उपयोगाच्या आहेत का? आणि तुमच्या उपयोगाच्या अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मनी.